मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकूयात सरस्वती विद्यालय उस्मानाबाद या ठिकाणी इयत्ता 6वीत शिकणाऱ्या प्रतीक घोडके याच्या आवाजातील ही सुंदर गोष्ट। नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझं नाव प्रतीक। मी आज तुम्हाला एक सुंदर गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे नक्कल करू नये। एका झाडावर एक कावळा आणि गरुड बसले होते। दूरवर काही मेंढ्या चरत असलेल्या पाहिल्या। त्याने झेप घेतली आणि एका मेंढराला सहज उचलून नेले। कावळ्याला त्याचं आश्चर्य वाटलं। उतावीळपणाने कावळा उडला आणि गरुडाची नक्कल करत त्यानेही एका मेंढराला उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु भलतेच झाले। मेंढराच्या लोकरीत कावळ्याची नखं अडकली। त्याला मेंढरू कसे उचलणार? मेंढपाळाचे लक्ष होतेच। त्याने त्या कावळ्याला पकडले आणि त्याचे दोन्ही पंख छाटून पिशवीत ठेवले। सायंकाळी मेंढपाळ घरी आला। त्याने त्या कावळ्याचे पंख आपल्या मुलांना खेळण्यास दिले। मुलांनी बाबांना विचारले, बाबा याला काय म्हणतात? बाबा म्हणाले, बहुधा हा कावळा होता, पण गरुडाची नक्कल करायला गेला आणि आपले पंख गमावून बसला। मग मित्रमैत्रिणींनो, लक्षात आलं ना? श्रेष्ठांची नक्कल करण्याच्या प्रयत्नात आपले नुकसान आणि हसं होतं। मग मित्रमैत्रिणींनो, माझी गोष्ट कशी वाटली मला जरूर कळवा। धन्यवाद। मला वाटतं माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना निश्चितच या गोष्टीतून बोध मिळाला असावा, हो की नाही मित्रमैत्रिणींनो? नक्की, अगदी बरोबर आहे। अशा बोधपर विविध गोष्टी घेऊन मी पुन्हा येणार आहे। तत्पूर्वी आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना एकत्र जोडण्यासाठी मी आरती नाईक चेंज मेकर यांची अगदी मनपूर्वक आभारी आहे। धन्यवाद।